नमस्कार मंडळी. आज आपण उपवासाची छान कुरकुरीत अशी भजी तयार करणार आहोत. तेही कुठलंही पीठ न वापरता. झटपट तयार होणारी आहेत आणि नेहमीची उपवासाला तीच साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याचा वडा खाण्यापेक्षा या पद्धतीची उपवासाची भजी नक्की एकदा करून बघा. रेसिपी अगदी साधी सोपी तर आहेच आणि झटपट तयार होणारी आहे. चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. आणि हो, अजिबातही ही भजी तेलकट होत नाहीत. तर त्यासाठी सर्वात आधी आपण एक बटाटा त्याची साल काढून खिसून घेणार आहोत. तर इथे बघा, मध्यम आकाराचाच बटाटा, फार मोठा नाही किंवा फार छोटाही घेतला नाही. तर याची साल आधी काढून घेते आणि नंतर आपल्याला हा बटाटा खिसणीवर खिसून घ्यायचा आहे. आता खीस करत असताना फार जास्त बारीक छिद्राची खिसणी घेऊ नका. म्हणजेच आपल्याला बारीक असा खीस करायचा नाही, मध्यम जाडीचाच खीस तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे भजी जी आहे ती तेलकट होणार नाही. तर इथे बघू शकता, आपला जो बटाटा आहे तो आपण खिसून घेतलेला आहे. तर इथे तुम्हाला खीससुद्धा दाखवते बघा. आपण फार जास्त बारीक असा हा खीस तयार केलेला नाही. बघा, या जाडीचा आपल्याला खीस तयार करून घ्यायचा आहे. आता आपण हा जो खीस तयार केलेला आहे स्वच्छ असा धुवून घेणार आहोत, म्हणजे बटाट्यातील पूर्ण स्टार्च निघून जाईल. तर इथे आता पूर्ण पाणी टाकल्यानंतर, खीस धुवून घेतल्यानंतर आपल्याला हाताने यातलं स्वच्छ पाणी पिळून काढायचं आहे, म्हणजे यामध्ये पाणी राहायला नको. आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये पूर्ण हा खीस मी काढून घेणार आहे. आधी आता स्वच्छ पूर्ण खीस यातलं पाणी काढून वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि पुढची तयारी करू. तर बघा, आता एक पसरट भांडं घेतलं. त्यामध्ये इथे फक्त मी पाऊण वाटी एवढा साबुदाणा घेतलेला आहे, पण याची भरपूर अशी भजी तयार होतात. तर आता साबुदाणा फुलून छान एक वाटी भरतो आपला. एक वाटीच्या वरही थोडाफार शिल्लक राहतो. तर आता बघा, इथे साबुदाणा तर आपण काढून घेतलेला आहे. तर आता इथे आपण ज्या आकाराचा बटाटा खिसून घेण्यासाठी घेतलेला होता त्याच आकाराचा बटाटा इथे आपण उकडून घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. तर तो हाताने असा तोडून आपल्याला घालायचा आहे. खिसणीवर अजिबातही खिसून यामध्ये घालू नका. असा हातानेच आपल्याला तोडून घालायचा आहे. खिसणीवर जर तुम्ही खिसून घातला तर आपण जे मिश्रण तयार करणार आहोत, म्हणजे जे साहित्य भज्यांसाठीचं, तर ते चिकट होईल. बटाट्याला चिकटपणा येतो खिसल्यामुळे. त्यासाठी असा हातानेच तोडून घालायचा. छोटे असे तुकडे असले तरी चालतील, पण फार मोठे ठेवू नका. आता बटाटाही यामध्ये तोडून घातला. आता जो खिसलेला बटाटा आहे, आपण धुवून घेतलेला होता खीस, तो आपल्याला पूर्ण यामध्ये घालायचा आहे. तर ही भजी करताना 2 प्रकारचे बटाटे आपण यामध्ये वापरलेले आहेत. तर यामध्ये आता आपण जिरं घालणार आहोत. तसं तर उपवासाला जिरं खात नाहीत, पण मी रेसिपीसाठी करत असल्यामुळे इथे जिरं घातलेलं आहे. आणि इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरला थोडं पाणी टाकून फिरवून घेतल्या. मिरच्या छान गडद रंगाच्या असल्यामुळे त्याला जास्त डार्क रंग आलेला आहे. आता इथे उकडलेला बटाटा आपला आहे तो बाइंडिंगचं काम करणार आहे भज्यांना, आणि खिसलेला बटाटा आहे त्यामुळे भजी छान कुरकुरीत तयार होतील. आता इथे आपण यामध्ये पाववाटी शेंगदाण्याचं जाडसर कूट घातलेलं आहे. तुम्ही 2 चमचे जास्त घातलं कूट तरीही चालेल. आणि इथे भज्यांना आणखीनही छान चव लागावी यासाठी आपण 1 ते 1.5 चमचा यामध्ये दही घातलेलं आहे. कारण उपवासाचे पदार्थ म्हटले की त्यामध्ये मोजकेच साहित्य आपल्याला वापरावे लागतात. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घातली. कोथिंबीरसुद्धा आपण उपवासाला खात नाही, तर इथे कोथिंबीर आणि जिरं तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. तर आता बघा, सर्व साहित्य आपण घालून झालेलं आहे. आता हाताने पूर्ण साहित्य टाकलेलं आपल्याला साबुदाण्यामध्ये छान एकत्र असं करून घ्यायचं आहे आणि छान हाताचा दाब देऊन हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे जो साबुदाण्यातील स्टार्च आहे तो निघेल आणि या जे मिश्रण आहे ते छान एकजीव असं तयार होईल. इथे आपण बाइंडिंगसाठी उकडलेला बटाटासुद्धा घातलेला आहे. यामध्ये मी कुठल्याही पिठाचा वापर केलेला नाही. तरीही बघा, छान भजी आपली आतून हलकीशी सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत, अजिबातही तेलकट नसलेली तयार होतात. तर पूर्ण आपल्या भज्यांचं जे साहित्य आहे ते आता तयार झालेलं आहे. हे मिश्रण एक तयार झालेलं आहे. तर बघा, हाताने भजी कशी सोडायची आपली तेलात. हा गोळा पूर्ण छान एकत्र करून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा आहे आपल्याला. तर चला मग आता आपण भजी तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी मी तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. तर आता बघा, एक एक करत आपल्याला भजी तेलामध्ये सोडायची आहे. तर आता इथं भजी ही आपण तळत असताना गॅसची स्पीड आपल्याला मोठीच ठेवायची आहे. आणि मग पूर्ण भजी टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅसची स्पीड मीडियम करायची आहे. पण भजी टाकत असताना मात्र गॅसची स्पीड मोठीच ठेवा. तर आता इथे भजी बघा, आपली छान यांना रंग यायला सुरुवात झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपल्याला छान ही भजी तळून घ्यायची आहेत.
तर बघा आता याला छान सोनेरी रंग आल्यानंतर ही भजी आपण काढून घेणार आहोत. छान कुरकुरीत अशी ही भजी आपली तयार झालेली आहे. तर आता ही भजी आपण काढून घेणार आहोत. तर एका झाऱ्यावर काढल्यानंतर त्याचं जास्तीचं जे काही तेल आहे ते झारून आपण घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही भज्यांना किती छान असा रंग आलेला आहे आणि अजिबातही आपली जी भजी आहे ते तेलकट दिसत नाहीत आणि आवाजही ऐकवते तुम्हाला. आहेत ना मंडळी अगदी छान कुरकुरीत अशी ही भजी. तर बघा भजी आता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. तर आता आपण दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर तेलामध्ये आपल्याला भराभर अशी भजी सोडून घ्यायची आहेत आणि परत इथे गॅसची स्पीड मी वाढवलेली आहे. छान सोनेरी रंग याला येऊ द्यायचा आहे आणि नंतर ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता भज्यांना किती छान असा रंग आलेला आहे. याच रंगावर आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहेत. तुम्हाला तोडूनसुद्धा मी दाखवते आपली भजी जी आहे ती आतून किती पोकळ अशी झालेली आहेत. तर बघा आता पूर्ण भजी आपल्याला आधी काढून घ्यायची आहेत आणि याचं तेल झारून घ्यायचं आहे. तसं तर याला तेल अजिबातही राहत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता छान आपली भजी तयार झालेली आहे. तर आता काढून घेणार आहोत आणि तुम्हाला दाखवते मी आता. तर इथे बघा आपली भजी पूर्ण तयार करून झालेली आहेत आणि आतून भजी कशी झालेली आहे ते सुद्धा दाखवते तुम्हाला. आहेत ना कुरकुरीत अशी भजी. तर बघा आतूनही किती पोकळ अशी ही भजी तयार झालेली आहेत. तर मंडळी तुम्हीसुद्धा या महाशिवरात्रीला छान ही झटपट तयार होणारी उपवासाची कुरकुरीत भजी तयार करून बघा. यासोबत तुम्ही उपवासाची चटणी किंवा हिरवी मिरची, काहीच नसेल तर दही किंवा तसेही खाल्ले तरीही छान लागतात. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.